अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते, तुमचा सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता, त्यांचे स्वतःचे कष्ट होते, त्यांची जिद्द होती, त्यांची चिकाटी होती. म्हणूनच एकनाथरावजी शिंदेंच्या रूपाने हे सगळं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं. तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म 99ला सुरू झाली, त्याच्यामध्ये एकनाथरावांची 2004ला सुरू झाली. ह्या सगळ्यांच्यामध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे. मी 90ला बॅचचा आहे. हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत, परंतु सगळे माझ्या पुढं निघून गेले, मी मागच राहिलो आहे. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या त्या वेळेस घडत असतात. मी गमतीनं काहींना म्हणालो, अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेंना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार, मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती. काय शेवटी जे नशिबात असतं तेच होतं, आपलं आपलं काम करत राहायचं. मी अनेक मुख्यमंत्री बघितले. माझी सुरुवात झाली तीच मुळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले, मनोहर जोशी झाले, नारायणराव राणे झाले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, देवेंद्रजी, पृथ्वीराज बाबा, बरेच मुख्यमंत्री झाले. परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारखा गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी हा पहिलाच बघितला. म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो. माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय. त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला, बाकीचेच येऊन तिथं डोकंच खुपसतात आणि माझं हे काम, माझं ते काम, माझं ते काम. अतिशयोक्ती नाही. आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून एकनाथराव शिंदेंच्यापर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले, परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकनाथराव शिंदे. मी त्यांना कधी कधी म्हणतो, अहो तुम्ही सह्या करता हे काय चाललंय, कुणीतरी काहीतरी करेल, जाऊ द्या, लोकांच्या करता करायचं आहे, आपल्याला काय. राज्याचं प्रमुखपद सांभाळत असताना देखील आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये दरे या मूळ गावी ते सातत्याने जात असतात. त्याच्यामध्ये तिथल्या शेतीत, तिथल्या मातीमध्ये काम करताना त्यांचे व्हिडिओ, त्यांचे फोटो आम्ही सातत्याने मीडियामध्ये बघत असतो. मलासुद्धा शेतीची आवड आहे. तुम्हाला खोटं नाही सांगत, मी बारामतीला जातो तेव्हा पहाटे 6ला मी माझ्या शेतामध्ये चक्कर मारायला जातो. परंतु मीडियात आमचे एकनाथरावांचे एवढे फॅन नसल्यामुळे आमचा कुठला फोटोच येत नाही. आम्ही आपलं काम करतो आणि परत त्या ठिकाणी जातो, कारण फॉलोईंगच नाही ना आम्हाला, सगळे इकडेच गेले फॉलोईंग. मात्र मला कोणाची थोडंसं ऑडिट करायचं नाही आमच्या सहकाराच्या भाषेत, परंतु लेखकांनी पुस्तकातल्या दुसऱ्या प्रकरणामध्ये पान नंबर 14वर मुख्यमंत्री महोदयांचं दरेगाव हे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये असं लिहिलं. ते महाबळेश्वर तालुक्यामध्ये. पूर्वी जावळीमध्ये होतं, परंतु आत्ताच्या घडीला ते महाबळेश्वर. काय पालकमंत्री शंभूराज देसाई, बरोबर आहे. त्याच्यामुळं तो संदर्भ त्यांनी जरा बदलावा. मी कालच पुस्तकाची PDF कॉपी बघताना ते माझ्या ध्यानात आलं. त्याचबरोबर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर शिंदेसाहेबांचे गुरुवंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो हवा होता असं माझं मत आहे. त्याच्यामध्ये ते अधिक संयुक्तिक झालं असतं. एक कट्टर शिवसैनिक, एक धडाडीचा कार्यकर्ता, धाडसी नेता. शिंदेसाहेबांचे अनेक रूपे या पुस्तकातून आपल्यासमोर येतात. मात्र नातवावर प्रेम करणारा प्रेमळ आजोबा या पुस्तकात फारसा दिसला नाही. एकच छोटा पॅराग्राफ नातवावर लिहिला, एकच. काय मला डॉक्टर प्रदीप ढवळ जरा उदयला विचारायच्या ऐवजी थोडा माझा सल्ला घ्यायचा होता. उदयला मी राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष केला, नंतर आमदार केलं, नंतर मंत्री केला. त्याचा गुरु मी आहे. दीपक केसरकरला मी तिकीट दिलं, त्याला विचारा तोंडावर.
प्रवीण भोसले आणि दीपक उपा होता. प्रवीणला म्हणलं चल रे तू सारखा पडतोय आता दीपकला द्यायचं. झालं की नाही देवगिरीच्या पायरीवर. प्रताप काय ह्याच्यातली निम्मी अर्धी तर माझीच लोक आहेत. निरंजन डावखरे काय, प्रताप काय, दीपक काय, तिकडं उदय काय. परंतु शिंदेसाहेब असे वाचतात की माझे कधी फोडून नेले कळलंच नाही मला. आणि त्याच्यावरच नाही थांबले, नंतर मलाही घेऊन गेले त्यांच्याबरोबर.